तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे निमंत्रण। भगीरथ भालके। स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे राज्यस्तरीय कृषी, डेअरी व पशुपक्षी प्रदर्शन या भारत कृषी महोत्सव 2024चे आयोजन लोकनेते आमदार भारतनाना भालके फाउंडेशन, पंढरपूर मंगळवेढा व साईश्री ॲग्रो फार्मसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रेल्वे मैदान येथे शुक्रवार दिनांक 23 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती कृषी महोत्सवाचे निमंत्रक भगीरथ भालके यांनी दिली। पंढरपूर येथील सोमवारी रेल्वे मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य अशा शामियानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष सुधीर धोत्रे, नगरसेवक महादेव धोत्रे, नगरसेवक लखन चौगुले, माजी नगरसेवक महम्मद वस्ताद, संजय बंदपट्टे, सतीश शिंदे, राहुल साबळे, मुन्ना मलपे, दत्ता भोसले यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते। या राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये पशुपक्षी संवर्धनासाठी तसेच शेतीविषयक विविध प्रकारचे अत्याधुनिक उपकरणांची माहिती व प्रदर्शन रेल्वे ग्राउंड या ठिकाणी करण्यात आले आहे। संपूर्ण जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेतीविषयक तसेच पशुधनाबाबत सखोल माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे। या भारत कृषी प्रदर्शनामध्ये खिलार गायीचे संगोपन तसेच खिलार गायीचे संगोपन कसे केले जावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे। याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन, याचबरोबर विविध पशुपक्षी, खिलार गायी, पंढरपुरी म्हैस हे देखील शेतकरी बांधवांना व नागरिकांना पाहायला मिळणार आहेत। श्वानप्रेमी बांधवांना या कृषी प्रदर्शनामध्ये डॉग शो व कॅट शोचे आयोजन केलेले आहे। राज्यभरातील विविध जातीच्या श्वानांचे दर्शन श्वानप्रेमींना होणार आहे। महिला माता भगिनींसाठी खास असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ही या कार्यक्रमात करण्यात आले आहे। यामध्ये खेळ पैठणीचा हळदी कुंकू या कार्यक्रमासोबतच मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचे देखील आयोजन केलेले आहे। यामध्ये कृषी क्षेत्रातील, दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। भारत कृषी प्रदर्शन या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना देखील निमंत्रण दिले असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली। आदरणीय भारतनानांच्या जयंतीचं औचित्य साधून भव्य असं राज्यस्तरीय कृषी, डेअरी, पशुपक्षी प्रदर्शन जे भारत कृषी महोत्सवाचं आयोजन आपल्या पंढरपूरमधील रेल्वे ग्राउंडवरती आयोजित केलेलं आहे। त्याची तयारी अंतिम टप्प्यात त्या ठिकाणी आलेली आहे। 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या 4 दिवसामध्ये वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे महोत्सवामध्ये त्या ठिकाणी शेतकरी, जे दुग्ध व्यावसायिक असतील, जे पशुपक्षीच्या बाबतीत प्रेमी असतील यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रमाचं आयोजन देखील लोकनेते आमदार भारतनाना भालके फाउंडेशन यांच्यामार्फत त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। 23 तारखेला या भारत कृषी महोत्सवाचं उद्घाटन आणि त्यानंतर भव्य असं त्या ठिकाणी खिलार गायींचं प्रदर्शन आणि त्यातून बक्षीस, जेणेकरून आपल्या भागातली खिलार गायीचं असेल, बैलाचं संगोपन व्हावं, त्यामध्ये वाढ व्हावी, त्यामध्ये त्या ठिकाणी जे शेतकऱ्यांच्या सोबत काबाड कष्ट करणाऱ्या खिलार जातीचं त्या ठिकाणी संवर्धनाच्या दृष्टिकोनातनं खिलार गायींच्या, बैलांचं प्रदर्शन आपण 23 तारखेला आयोजन केलेलं आहे। 24 तारखेला आपण विविध चर्चासत्र, जेणेकरून ऊस असेल, द्राक्ष असतील, डाळिंब असतील, केळी असेल, या विविध पिकांच्यावरती चर्चासत्राचं आयोजन आणि शेतकरी मेळावा, कारण या महोत्सवाला आपण लोकनेते आमदार भारतनाना भालके फाउंडेशनच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, आरोग्यमंत्री नामदार आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि नक्कीच आपल्या आमंत्रणाचा विचार करून ते आपल्याला या ठिकाणी भेट देण्यासाठी येतील। त्या दृष्टीनं त्यांची वेळ मिळाल्यानंतर आपण शेतकरी मेळाव्याचं आयोजन 24 तारखेचं त्या ठिकाणी नियोजन आहे। 25 तारखेला सकाळी या भागातील त्या ठिकाणी जे युवा असतील किंवा श्वानप्रेमींच्यासाठी डॉग शो आणि कॅट शोचं आयोजन आपण 25 तारखेला सकाळी आपण केलेलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्या या पंढरपूर, मंगळवेढा आणि जिल्ह्यातील आजूबाजूच्या पंचक्रोशीतील माता भगिनींना हे कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी बघता यावं, हा महोत्सव बघता यावा, यासाठी
त्या ठिकाणी हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सांस्कृतिकच बरोबर या शेतीविषयक त्यांना त्या ठिकाणी ज्ञान व्हावं. दुग्ध व्यवसायात आज आमच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून माता भगिनी ग्रामीण भागात त्या ठिकाणी काम करत आहेत, कष्ट घेत आहेत. त्यांना त्या ठिकाणी विविध गोष्टी बघता याव्यात, ज्ञान घेता यावं यासाठी महिलांच्यासाठी त्या दरम्यान कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर 26 तारखेला सकाळी आपण त्या दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत चर्चासत्र करण्यासाठी कोल्हापूरचे पाटील साहेबांना त्या दरम्यान आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं युवा वर्गांच्यासाठी दुग्ध व्यवसाय हे त्या ठिकाणी पुढची भविष्यकाळातली दिशा म्हणून त्या गोष्टीचं चर्चासत्राचं आयोजन आपण त्या दरम्यान केलेलं आहे. आणि संध्याकाळी या भारत कृषी महोत्सवाचं त्या ठिकाणी सांस्कृतिक मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमानं समारोपाचा कार्यक्रम असं 4 दिवसाचं या महोत्सवाचं आयोजन. यामध्ये विद्यार्थी मित्र असतील, विद्यार्थिनी त्या ठिकाणी असतील, या भागातले शेतकरी असतील, वडीलधारी मायबाप जनता असेल, या सर्वांनी मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आणि आव्हान करणार आहे की या महोत्सवाच्या माध्यमातून पहिल्यांदा आपल्या या भागात मोठ्या स्वरूपात अशा पद्धतीचं भारत कृषी महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे. त्या महोत्सवामध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी येऊन आम्हाला आशीर्वाद, पाठिंबा, सहकार्य व्यक्त करावा आणि या महोत्सवाच्या आयोजनाची शोभा वाढवावी ही सर्व इथल्या तमाम मायबाप शेतकरी मायबाप जनतेला मी विनंती करतो आणि मी थांबतो. दादा, खरं तर तुम्ही बियाण्याचे अजून नेते आहात.